नमस्कार, सतर्क पोलीस टाइम्स न्यूज मध्ये आपलं स्वागत. पाहूयात काही विशेष घडामोडी. नवी मुंबई महानगरपालिका स्वच्छ सर्वेक्षण या उपक्रमाअंतर्गत विविध स्पर्धांचं आयोजन केलं जातं. त्यानिमित्तानं नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्रमांक 17 जुईनगर इथे बुद्धिबळ स्पर्धेचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमाला नवी मुंबई महानगरपालिका उपायुक्त गडदे सर, नवी मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग उपायुक्ता खिल्लारे मॅडम, नवी मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग शिक्षणाधिकारी अरुणा यादव, नवी मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग विस्तार अधिकारी बारघरे, शिरवणे केंद्राचे केंद्रप्रमुख सागरनाथ भंडारी सर, नवी मुंबई शिक्षक संघटनेचे अध्यक्ष फाफाळे सर, स्वच्छ भारत अभियान नवी मुंबई यांचे प्रमुख वैभव देशमुख या प्रसंगी उपस्थित होते. मान्यवरांचं शाळेचे मुख्याध्यापक सिनलकर सर यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं. इयत्ता 7वीचा आर्यन आणि इयत्ता 8वीचा पुरुषोत्तम या 2 विद्यार्थ्यांमध्ये बुद्धिबळ स्पर्धा ही अत्यंत चुरशीची झाली. या प्रसंगी विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं. शिक्षणाधिकारी अरुणा यादव यांनी विद्यार्थ्यांना खेळाचं महत्त्व आणि खेळाद्वारे कचऱ्याचं वर्गीकरण कसं करावं याचं महत्त्व समजावून सांगितलं. या कार्यक्रमाप्रसंगी सूत्रसंचालन लता सिनलकर यांनी केलं, तर नरेश कोलते यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली. भंडारी यांनी शाळेतील विद्यार्थी, शिक्षकवृंद, सफाई कर्मचारी यांचं सुद्धा कौतुक केलं. मुंबई शहरातील उपनगरातील विविध परिसरातून चोरी केलेले स्मार्टफोन विकत घेऊन त्यांचे IMEI बदलून देशातील विविध राज्यात विक्री करणाऱ्या टोळीविरुद्ध गुन्हे शाखेनं कारवाई करून तब्बल 162 स्मार्टफोन जप्त केलेत. 29 जुलै रोजी ठोस माहिती प्राप्त झाल्यानंतर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कक्ष 6 मधील पोलीस पथकानं शिवाजीनगर मुंबई या ठिकाणी मुख्य आरोपीच्या राहत्या घरात तसंच मोबाईल दुरुस्ती आणि विक्रीच्या एकूण 3 दुकानात विविध पथकांच्या मदतीनं अत्यंत नियोजनपूर्वक छापा टाकून विविध नामांकित कंपन्यांचे 162 स्मार्टफोन, लॅपटॉप अशी एकूण 15,88,800 रुपये किमतीची मालमत्ता पंचनाम्याअंतर्गत हस्तगत केली आहे. आरोपी इसम हा त्याचे साथीदार मुंबई शहरातील तसंच राज्यातील विविध परिसरातून चोरी केलेले, स्नॅचिंग केलेले, पिक पॉकेटिंग केलेले मोबाईल विकत घेऊन त्याचे IMEI क्रमांक लॅपटॉपच्या सहाय्यानं बदलून देशातील विविध राज्यात विक्रीकरिता पाठवत होतो. बातमीदार मोहम्मद शेख, मुंबई. जय हिंद दोस्तों, मी पत्रकार खान, सतर्क पोलीस टाइम्स मुंबई. आज शिवाजीनगर गोवंडीच्या एरियामध्ये क्राईम ब्रांच 6 युनिटची मोठी कारवाई करण्यात आली. टोटल एकूण 162 अँड्रॉइड सेलफोन, एक लॅपटॉप, टोटल 15,88,800 ची मालमत्ताची जोडणी आली. हे सर्व चोरीचे मोबाईल लोक विकून त्याचे IMEI नंबर चेंज करून ते विकत होते. क्राईम ब्रांच 6 युनिटच्या भरत गोने साहेबांना ह्याची माहिती मिळाली आणि त्या लोकांनी आपल्या टीम घेऊन एक मोठी रेड केली. मुंबई मध्यवर्ती कारागृह येथे अप्पर पोलीस महासंचालक, महानिरीक्षक कारागृह आणि सुधार सेवा महाराष्ट्र राज्य पुणे यांनी 2 ऑगस्ट रोजी सदिच्छा भेट दिली. यावेळेस कारागृह उपमहानिरीक्षक दक्षिण विभाग भायखळा मुंबई, अधीक्षक मुंबई मध्यवर्ती कारागृह, उपाधीक्षक, वरिष्ठ तुरुंगाधिकारी, अंतर्गत सुरक्षा अधिकारी, तुरुंग अधिकारी श्रेणी 1-2 हे उपस्थित होते. महोदयांना यावेळेस न्याय विभाग, हॉस्पिटल विभाग, स्वयंपाकगृह विभाग, उपहारगृह विभाग, व्हिडिओ कॉन्फरन्स विभाग याची प्रत्यक्ष भेट देऊन तेथील कामकाजाबाबत पाहणी करून माहिती देण्यात आली. आवश्यक सूचना आणि बदल सुद्धा मान्यवरांनी यावेळी सुचवले. सर्कल क्रमांक 2, 8, 3 आणि 12 इथे सुद्धा प्रत्यक्ष भेट देऊन बंदी असलेले जे आरोपी आहेत त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. कारागृह सुरक्षा व्यवस्थेबाबत माहिती घेतली. बंदी असलेल्या आरोपींचे ई-प्रिझम प्रणालीवरील ॲडमिशन, कोर्टपेशीबाबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बंद्यांना कोर्टपेशीसाठी हजर करणे याबाबत सुद्धा माहिती घेतली. तसंच जास्तीत जास्त बंद्यांना सन्मानी न्यायालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्याबाबत कार्यवाही करण्याबाबत आदेश दिले. त्यानंतर उपहारगृह इथे भेट देऊन तेथील कामकाज पद्धत तसंच बंद्यांचे मनी ऑर्डर, बंद्यांची मागणी, खर्च याबाबत सुद्धा माहिती घेतली. बंदी असलेल्या आरोपींचा खर्च संगणकावर जतन करण्याबाबत सुद्धा सूचना दिल्या. सर्कल क्रमांक 2 येथे भेट देऊन बंद्यांच्या अडीअडचणी, तेथील सुरक्षा व्यवस्था याची पाहणी केली. राज ठाकरेंवर टाळा लागला पाहिजे, त्यांना तुरुंगात टाकलं पाहिजे, प्रकाश आंबेडकर. शासनाचा निधी हा परप्रांतीय नागरिकांवर खर्च होतोय असा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला होता आणि त्यावर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी त्यांच्यावरच आरोप केलेला आहे.
अशा लोकांवर टाळा लागला पाहिजे, त्यांना कारागृहात टाकून मोकळं व्हायला पाहिजे, असं ते अमरावतीत माध्यमांशी बोलताना बोलत होते. प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले की महाराष्ट्रातला माणूस यूपीमध्ये आहे, ओडिशामध्ये आहे, पश्चिम बंगालमध्ये आहे, मध्य प्रदेशात आहे, गुजरातमध्ये सुद्धा आहे. त्याचं काय करायचं? समाज दुभंगला की देश दुभंगतो? यूपीए आणि नॅशनल सिक्युरिटी ऍक्ट यांच्यावर लागला पाहिजे. सरकारने याबाबत हिंमत दाखवायला हवी, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले. सतर्क पोलीस टाइम्स न्यूज मध्ये वेळ झाली एका विश्रांतीची. पाहत रहा सतर्क पोलीस टाइम्स न्यूज. सतर्क रहा, सुरक्षित रहा. सामान्य नागरिकांना पत्रकार बनण्याची सुवर्ण संधी. आता सर्वसामान्यांनाही मिळणार अन्यायाविरुद्ध लढण्याचा अधिकार. सतर्क पोलीस टाइम्स तर्फे महाराष्ट्रभर पत्रकार मोहीम. महाराष्ट्रभरात रिपोर्टर्स, क्राईम रिपोर्टर्स, जर्नलिस्ट अशा विविध पदांसाठी मेगा भरती. सतर्क पोलीस टाइम्स सोबत काम करून कमवा महिना 25,000 ते 1,00,000 रुपयांपर्यंत आकर्षक मानधन. तेव्हा आजच संपर्क करा 7506703132 या भ्रमणध्वनी क्रमांकावर. नियम आणि अटी लागू. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सतर्क पोलीस टाइम्स न्यूज मध्ये आपलं स्वागत. गिरणा नदीत अडकलेल्या 12 जणांची हेलिकॉप्टरद्वारे सुटका. 12 तासांनंतर सोडला सुटकेचा निश्वास. जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांपासून मुसळधार पाऊस बरसत आहे, त्यामुळे धरणांमधील पाणीसाठ्यात कमालीची वाढ झाली आहे. नाशिकच्या 7 धरणांमधून सध्या विसर्ग सुरू असल्यानं नद्यांना पूर आल्याचं चित्र आहे. त्यातच रविवारी गिरणा नदीच्या पाण्यात मासे पकडायला गेलेले 12 जण अडकल्याची घटना घडली. नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असल्यानं हे 12 जण तब्बल 12 तासांहून अधिक कालावधी उलटूनही नदीपात्रात अडकले होते. आता या 12 जणांना लष्कराच्या हेलिकॉप्टरद्वारे बाहेर काढण्यात आलंय. त्यामुळे नदीत अडकलेल्या 12 जणांनी सुटकेचा निश्वास सोडलाय. बच्चू कडूंनी तिसऱ्या आघाडीसाठी शड्डू ठोकला. राजू शेट्टी, मनोज जरांगेंसह MIM सोबतही खलबत. सरकारकडे आमच्या 18 प्रमुख मागण्या आहेत, त्या जर पूर्ण झाल्या नाही तर आम्ही निवडणूक लढू आणि जर त्या पूर्ण झाल्या तर आम्ही निवडणूकच लढणार नाही, असं मोठं वक्तव्य प्रहारचे सर्वेसर्वा आणि आमदार बच्चू कडू यांनी केलंय. सरकारनं योग्य वेळी योग्य निर्णय घेतला तर ठीक, अन्यथा आम्ही शेतकरी शेतमजुरांची ताकद महाराष्ट्राला दाखवू, असा इशाराही त्यांनी दिलाय. आम्ही जातीय समीकरणं जोडून एकत्र येणार नाही. राजू शेट्टी, मनोज जरांगे, MIM सोबत आमचे जे मुद्दे आहेत त्यावरच एकत्र बसू, अन्यथा आम्ही बसणार नाही. वेळ आली तर एकटे लढू, मात्र मुद्द्यांवर ज्या ज्या पक्षाचं एकमत होईल त्यांच्यासोबत आम्ही लढणार असल्याचंही बच्चू कडू यांनी सांगितलं. ते अमरावती येथे बोलत होते. आमचे मुद्दे हे सर्व जातीमधील शेतकरी कष्टकरी मजुरांचे आहेत. आम्ही इतके मोठे नाही की प्रकाश आंबेडकरांना सोबत घेऊ किंवा त्यांच्या सोबत जाऊ, तो त्यांचा विषय आहे. सरकारनं निर्णय घेतला तर ठीक, अन्यथा आम्ही शेतकरी शेतमजुरांची ताकद महाराष्ट्राला दाखवू. किमान 20 ते 25 जागांवर लढू आणि जिथे जिथे चांगले उमेदवार मिळतायत तिथे आम्ही लढू, पुढे जाऊ, हे बच्चू कडू यांनी सांगितलं. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी मनसेनं 2 उमेदवारांची घोषणा केली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यावेळी राज ठाकरे यांनी मनसेचे विधानसभा निवडणुकीसाठी 2 उमेदवार जाहीर केले. याबाबत मनसेनं पत्रक प्रसिद्ध केलंय. मनसेनं दक्षिण मुंबईतील शिवडी विधानसभेसाठी पक्षाचा निष्ठावंत चेहरा बाळा नांदगावकर यांना मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर दुसरीकडे पंढरपूर विधानसभा मतदारसंघातून दिलीप धोत्रे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. पूजा खेडकरची UPSCच्या निर्णयाविरोधात दिल्ली हायकोर्टात धाव. निवड रद्द करून कारणे दाखवा नोटीसीला आव्हान. भारतीय लोकसेवा आयोगाकडून कारवाई करण्यात आलेल्या पूजा खेडकरनं UPSCच्या निर्णयाविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. पूजा खेडकरनं UPSCच्या निर्णयाविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
या दरम्यान UPSCनं पूजा खेडकरची उमेदवारी रद्द केली होती. तसंच शो कॉज नोटीस बजावली होती. UPSCनं पूजा खेडकरला दोषी ठरवलं असून UPSCनं पूजा मनोरमा दिलीप खेडकरची उमेदवारी रद्द केली. तसंच UPSCनं भविष्यातील सर्व परीक्षा निवडींमधून पूजा खेडकरला कायमचं काढून टाकलंय. 30 जुलैपर्यंत उत्तर देण्यासाठी वेळ देण्यात आली होती. त्याचं उत्तर न मिळाल्यानं UPSCनं ही कारवाई केली आहे. पूजा खेडकरवर UPSCनं कारवाई केल्यानंतर आता पोलीस त्यांच्यावर कारवाई करण्याची शक्यता आहे. UPSCमध्ये खोटं दिव्यांग प्रमाणपत्र दिल्याचा आरोप त्यांच्यावर होता. तसंच आता हे पद काढून घेतलं असून त्यांना भविष्यात कोणतीही परीक्षा देता येणार नाहीये. सतर्क पोलीस टाइम्स न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमच्या बातम्या कशा वाटतायत हे अवश्य कळवा. यासाठी सतर्क पोलीस टाइम्स न्यूजचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं Facebook, Insta आणि Twitter अकाउंट फॉलो करा. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा सतर्क पोलीस टाइम्स न्यूज. सतर्क रहा, सुरक्षित रहा.